काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तांत्रिक बिघाडामुळे कोल्हापूर शहरातील निम्म्या भागाचा गेल्या 3 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा खंडित झाल्यानं काहींनी रस्त्यावर उतरत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. थेट पाईपलाईन जॅकवेलच्या पंपाच्या संगणक प्रणालीमध्ये म्हणजेच व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह सिस्टीमच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड झाल्यामुळे हे पाणी संकट निर्माण झालं. काळम्मावाडी धरणातील जॅकवेलमध्ये योजनेचे 3 पंप आहेत. त्यातील एका पंपामध्ये बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे शहराचा होणारा पाणीपुरवठा खंडित झाला. मागील 2 दिवसांपासून हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर हा बिघाड सोमवारी रात्री 2 वाजता दुरुस्त करण्यात महापालिकेला यश आलं. त्यामुळे शहरातील काही भागात आज अपुऱ्या दाबानं तर उद्यापासून संपूर्ण शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधनं शुक्रवारी संध्याकाळी VFD खराब झाल्यामुळे आमचा 2 पंपाद्वारे फक्त पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 3 पंपाद्वारे रेग्युलरली होतो, त्यातला 1 पंप बंद पडल्यामुळे 2 पंपाद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू झालेला होता. त्यामुळे थोडंसं कमी दाबानं आणि चढतीच्या भागाला पाणी लागण्याच्या थोड्या घटना घडत होत्या. त्याप्रमाणे आम्ही जरासं शनिवारी आमच्या VFDचे जी लोक आहेत कंपनी, त्या कंपनीच्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं दुरुस्त करायचा प्रयत्न केला. परंतु शनिवारी त्याची दुरुस्ती हे झाली नव्हती, फॉल्ट निघाले नव्हते. त्यामुळे रविवारी आम्ही कंपनीचे जे प्रतिनिधी होते त्यांना बोलवून घेतलेलं होतं. त्या कंपनीच्या प्रतिनिधींकडे जे काय 23 फॉल्ट होते ते क्लिअर केले. रविवारी संध्याकाळी थोडंसं टेस्ट घेताना असं झालं की एक कॉम्पोनंट उडाला होता. तो कॉम्पोनंट पण कंपनीच्या प्रतिनिधींना ते अपेक्षित असल्यामुळे त्यांनी तो मुंबईतनं उपलब्ध करून आम्हाला परवा दिवशी उपलब्ध करून दिला होता. तो काल सकाळी आल्यामुळे GKCचे प्रतिनिधी होते, त्यांचे कंपनीचे प्रतिनिधी आणि ते काम करून ते कॉम्पोनंट जाऊन त्यांनी तिथं बसवलेला होता. आणि रात्री आम्ही टेस्टिंग करून काल पहाटे 2 वाजता सुरळीतपणे 3 पंपाद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. आज साधारण कमी दाबानं लागेल, तर उद्यापासून एकदम प्रेशरनं आणि नियमित सगळीकडे शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल तिथे.